नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल और फेमस यूट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज. थंबनेल आपण सर्वांनी बघितले असेलच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की परीक्षा पे चर्चा ह्या कॉन्टेस्टमध्ये आपण सहभाग घेतला होता, तर त्याचे सर्टिफिकेट डाउनलोड कसे करायचे. तर इथे वर बघू शकता डाउनलोड सर्टिफिकेट हे बटन दिसतंय, पण बऱ्याच जणांना हे समजत नसेल की वेबसाईटची लिंक कुठे. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तरी पण इथे समोर बघून घ्या, एकदम टॉपला वर वेबसाईटचा ॲड्रेस मेन्शन केलेला आहे. इथे वेबसाईटचा ॲड्रेस बघून घ्या, टाईप करताना सोपं जाईल. जर हे नाही लक्षात आलं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलीच आहे, त्यावर डायरेक्ट क्लिक करा आणि हे वेबपेज आपल्यासमोर ओपन होईल. ही वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल. किंवा कुठलंही वेब ब्राउझर ओपन करायचं आहे आपल्याला, गुगल क्रोम वगैरे, आणि त्यावर फक्त टाईप करा डाउनलोड सर्टिफिकेट ऑफ परीक्षा पे चर्चा 2026. एवढं जरी टाकलं तरी ही वेबसाईट आपल्यासमोर येईल, हे वेब पेज आपल्यासमोर येईल. हे वेब पेज ओपन झाल्यानंतर आपण स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि इथे आपल्याला हे निळ्या रंगात एक बटन दिसतंय डाउनलोड सर्टिफिकेट म्हणून. या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जेव्हा आपण मागच्या वेळेस हे सर्व बघितलेलंच आहे त्याप्रमाणेच इथे देखील 4 पद्धतीने आपण पार्टिसिपेट केलेलं, तर 4 पद्धती आहेत सर्टिफिकेट डाउनलोड करण्याच्या. ज्या विद्यार्थ्यांनी स्वतः पार्टिसिपेशन केले त्यांच्यासाठी हे डाउनलोड सर्टिफिकेट बटन आहे. ज्या विद्यार्थ्यांनी टीचर थ्रू सर्टिफिकेट म्हणजे पार्टिसिपेट केलं होतं स्पर्धेमध्ये त्यांच्यासाठी ही लिंक होती. आणि टीचर ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं त्यांचं देखील सर्टिफिकेट इथे डाउनलोड करता येतं. आणि शेवटची कॅटेगरी होती पॅरेंट्स. ज्या पॅरेंट्सनी सहभाग घेतला होता त्यांना देखील इथे डाउनलोड करता येईल सर्टिफिकेटला. तर हा व्हिडिओ मुद्दाम बनवलेला आहे विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी स्वतः आपल्या घरून या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं होतं, स्टुडंट सेल्फ पार्टिसिपेशन. तर त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे आणि त्या सर्वांनी इथे लक्षात घ्यायचे, लगेच आपल्याला ह्या स्टुडंट सेल्फ पार्टिसिपेशनच्या खाली जे ब्लू कलरमध्ये आपल्याला बटन दिसते, नीट बघा इथे खाली, ह्या ब्लू कलर डाउनलोड सर्टिफिकेट सेल्फ पार्टिसिपेशन स्टुडंट, ह्या डाउनलोड सर्टिफिकेट बटनवर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर थोडं झूम करतोय, नीट बघून घ्या, आपल्याला समजण्यास सोपं जाईल. दोनच गोष्टी विचारल्यात इथे. पहिल्यांदा विचारले फुल नेम. फुल नेम नाही टाकलं तरी चालतंय, आपलं फक्त फर्स्ट नेम टाका, काय अडचण नाहीये. खालच्या बॉक्समध्ये इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा किंवा ईमेल आयडी टाकायचा आहे. त्यानंतर खाली एक बटन दिसते लॉग इन विथ OTP, या बटनवर क्लिक करायचंय. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर खाली एक बॉक्स येतो, इथे बघा एंटर OTP. OTP वर मेसेज आलेला आहे आपल्याला. हा OTP मधील मेसेज, OTP मधील हे 6 डिजिट इथे टाईप करायचे आहेत आणि खाली बटन दिले सबमिट नावाचं. सबमिट बटनवर क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर हा असा मेसेज येतो डाउनलोड सर्टिफिकेट म्हणून. इथे खाली निळ्या रंगामध्ये दिसतंय छोटंसं, नीट बघा, क्लिक हिअर टू डाउनलोड युअर सर्टिफिकेट. ह्या निळ्या बटनवर क्लिक करा. तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं दिसून जाईल. डाउनलोड सेक्शनमध्ये बघितलं तर तुम्हाला ते लगेच ओपन करता येईल इथे उजव्या वरच्या बाजूला. त्यानंतर हे सर्टिफिकेट तुम्ही ओपन करायचं आहे कुठल्याही ॲपमध्ये आपल्या मोबाईलमधील. PNG फॉर्मॅटमध्ये हे सर्टिफिकेट आपल्याला मिळतं. .png म्हणजेच पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स. नीट समजून घ्या, हा फोटो आपल्या मोबाईलमधील कुठल्याही ॲपमध्ये म्हणजे इमेज व्ह्यूवर ॲपमध्ये ओपन होतो. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्रेस बेल बटन. थँक्स फॉर वॉचिंग. बाय फॉर नाऊ. काय अडचण असल्यास कमेंट करा. थँक्यू.